नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मोदी सरकार केंद्रात सत्तेमध्ये आल्यापासून कदाचित सगळ्यात पहिला ऐतिहासिक असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा पहिली जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती ती काळ्या पैशाविषयीची होती. एसआयटी स्थापन करण्यात आली होती आणि आताचाही हा ऐतिहासिक निर्णय जो आहे हा काळ्या पैशासंदर्भातलाच आहे. 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत या पूर्णपणे करन्सीमधनं वापरातून रद्दबातल होणार आहेत. जास्तीत जास्त फक्त 100ची नोट आपल्यामध्ये असणार आहे. कारण काळा पैसा, अनेक जण काळा पैसा जो आहे तो नोटांच्या रूपामध्ये स्टॉक करून ठेवतात. त्याचा निवडणुकांमध्ये, त्याचा इतर काळ्या बाजारामध्ये कायम वापर होत असतो आणि त्याच्यामुळे काळ्या बाजाराच्या वापरासाठी ज्या हायर रेंजच्या नोटा आहेत 500 1000च्या त्या रद्द करा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती आणि ती अखेरीस मोदी सरकारने मान्य केलेली आहे. राजकीय इच्छाशक्ती त्यांनी दाखवलेली आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय, याचे परिणाम कसे होणार आहेत आपल्या रोजच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांवर आणि काळ्या पैशाचा प्रश्न याच्यामुळे सुटणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आपल्याबरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, त्याचबरोबर दीपक करंजीकर आपल्याबरोबर पुण्याहून आहेत आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकरही आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा गिरीश कुबेरांकडे जाऊयात. कुबेर सर, किती ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल आणि खरंच काळ्या प्रश्नाचा जो प्रश्न आहे, मिनेस आहे, तो पूर्णपणे राक्षस उखडून टाकता येईल का, महत्वाचं पाऊल म्हणता येईल का? पाऊल निश्चितच महत्वाचं आहे, अत्यंत नाट्यपूर्ण आहे, परिणामकारक आहेच आहे. पण या सगळ्याचा संबंध खूप तात्कालिक आहे. याचं कारण असं की काळ्या पैशाच्या निर्मूलनासाठी याआधी सुद्धा आपल्याकडे 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता. हो. तर तेव्हा तो निर्णय घेतला म्हणून नंतर काळा पैसा झाला नाही असं घडलेलं नाही, पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा असा की जगभरामध्ये अनेक विकसित देशांमध्ये या अधिक चलनी नोटा, अधिक मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याची एक प्रथा हल्ली रुजू झालेली आहे. त्यानुसारच हा निर्णय आहे, मुद्दा क्रमांक 2. पण तिसरा मुद्दा यातला मला असं वाटतं की या आधीच्या 2 मुद्द्यांच्या अनुषंगानं नरेंद्र मोदी सरकारचं स्वागत करत असताना त्याच वेळेला त्याबाबत दुःख असं व्यक्त करायला हवं की अधिक चलनी नोटाच्या अस्तित्वामुळे काळा पैसा तयार होत असेल आणि हे जर सत्य आहे असं मानलं तर त्याच वेळी मोदी सरकार काही दिवसानंतर पुन्हा 2000च्या आणि 500च्या नोटा का जारी करणार आहे. म्हणजे स्वतःच्या निर्णयाच्या विरोधात याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती विरोधाभास दिसून येतोय. त्यामुळे एका बाजूला या निर्णयाचं पण स्वागत करायला हवं, त्याच वेळेला हा निर्णय अचंबित करणारा सुद्धा आहे असं म्हणता येऊ शकेल. असेल त्यामुळे हा विरोधाभास दिसतोय की 500 आणि 2000ची नोट जी अधिक मोठी असेल, जी आतापर्यंत वापरात नाहीये, ती पण आणणार असं म्हणताय. प्रस्ताव असा आरबीआयने दिलेला आहे आणि तो स्वीकारलाय सरकारनं. आपण दीपक करंजीकरांकडे जाऊयात. करंजीकर सर, याचा निर्णय कसं होईल? कॉर्पोरेट्सकडनं जे व्यावसायिक आहेत, ज्यांच्याकडे बहुतांश रूपात अशा प्रकारचा पैसा असतो, रोजच्या व्यापारामध्ये ते असतात, आपली प्रतिक्रिया काय? नाही, मला वाटतं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे. नेहमी एक असं लक्षात घ्या, बेसिक अर्थशास्त्रामध्ये पैसा हा कमोडिटी होऊन चालत नाही. तशी हवा असते जी सगळेजण वापरतात पण ती कोणाच्या मालकीची नसते, तसा पैसा हा बँकिंग सिस्टीममध्ये किंवा अर्थकारणात असतो, तो सगळ्यांना वापरता आला पाहिजे. पण जेव्हा पैसा नोटांच्या मोठ्या करन्सी नोटांमध्ये स्टोअर होतो तेव्हा ती कमोडिटी होऊन बसते आणि लोक ती स्टोअर करतात आणि बाकी लोक त्याच्यापासून वंचित होतात. दुसरी एक गोष्ट अशी लक्षात घ्या, देशातल्या जवळपास 58 कोटी लोकांचं उत्पन्न 20 रुपये रोज आहे. ते 500ची नोट कधीही बघत नाहीत. त्यांच्या आयुष्यात याचा फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. तिसरी गोष्ट, एक सरकारचं कन्व्हिक्शन लागतं. म्हणजे मला एक रिझेम्बलन्स आठवतो पूर्वीचा निक्सनांचा. त्यांनी 4 जुलै 1969ला कोलंबियन ड्रग ट्रॅफिकच्या वेळेला जेव्हा अमेरिकन डॉलरची नोट $10,000 चलनात होती, ती एका पेन स्ट्रोकने $100 जी हायएस्ट करन्सी नोट केली. ती अजूनही इतक्या वर्षानंतर सुरू आहे, त्यात काही झालेलं नाही त्या इकॉनॉमीला. इंदिरा गांधींनी पण बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय अशाच पद्धतीने घेतला होता. सरकार हे कन्व्हिक्शनने निर्णय घ्यायला लागतं. कन्सेन्सेस कुठल्या विषयावर कधीच होत नसतात, सरकारला पुढे बघायला लागतं. आणि गेली अनेक वर्ष या देशातली जे भ्रष्टाचार किंवा आपण जे म्हणतो याचं बेसिक जे व्हेइकल आहे कॅश इकॉनॉमीचं, ते हायर करन्सी नोट होत्या, त्याच्यावर ते पोचलं गेलंय. आणि मला असं वाटतं की हा झटका अतिशय योग्य होता. जेव्हा परिस्थिती क्रिटिकल असते, तुम्हाला ऑपरेशन करायला लागतं, काहीतरी थातुरमातूर सलाईन लावून चालत नाही किंवा इंजेक्शन देऊन चालत नाही. राजीव खांडेकरांकडे जाऊयात. खांडेकर सर, जो मुद्दा आता यांनी पण म्हटला, करंजीकरांनी, की येतो मी सर गिरीश कुबेरकर तुमच्याकडे, पण राजकीय इच्छाशक्ती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला आपण. केलेली आहेच, पण ती बोला कुबेर सर, बोला, आपलं बोलणं पूर्ण करा. नाही, शस्त्रक्रिया केलेली आहेच याविषयी काही दुमत नाहीये. पण शस्त्रक्रिया केल्यानंतर जी जखम बंद करायची असते ते मात्र सरकार करायला दाखवत नाही. ती अधिक उघडी करणार आहे. कारण 2000च्या नोटा
छापणार आहे सरकार, हे फारच विचित्र म्हणायला हवं. आणि हा जो संदर्भ आहे जागतिक नोटांच्या संदर्भातला, 500 युरोच्या नोटा युरोपियन बँकेने काही वर्षांपूर्वी जेव्हा त्या रद्द केल्या, काही महिन्यांपूर्वी, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की 500 युरोची नोट, त्याला एक युरोपमध्ये वेगळं नाव होतं, ओसामा बिन लादेन नोट असं तिला म्हटलं जायचं. म्हणजे याचा अर्थ असा की हा पैसा, अधिक मूल्यांच्या चलन नोटांचा पैसा, हा दहशतवाद किंवा काळ्या उद्योगांसाठी वापरला जातो. पण तसं जर असेल तर युरोपीय संघाने 2 निर्णय घेतला, तो नोटा त्यांनी छापल्याच नाहीत. करंजीकरांनी जो कौतुकाने उल्लेख केला $100 अमेरिकेचा, तो अतिशय महत्वाचा आहे. पण तो एकदा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेने $100 पेक्षा अधिक मूल्याची नोट छापली नाही. आपण 500ची रद्द करतोय, 1000ची रद्द करतोय आणि त्या बदल्यात 2000ची छापतोय आणि पुन्हा 500ची छापणार आहोत. ठीक आहे, हा विरोधाभास लक्षात घ्यायला. आपण अपेक्षा करूयात की हा विरोधाभासाबद्दल सरकारकडनं लवकरच काही जास्त स्पष्टीकरण येईल. तो उल्लेख फक्त मोदींच्या भाषणामध्ये आला. पण राजीव सर, राजकीय इच्छाशक्ती हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. यापूर्वीच्या सरकारांसमोर हा प्रस्ताव कधी आला नाही का? तर तो नक्की आला होता. मिलिंद बोकील ते मांडत होते. आडवाणींच्या काळामध्ये हा पहिल्यांदा तो आलेला होता. तर राजकीय इच्छाशक्ती हा महत्वाचा आहे आणि कदाचित या निर्णयाचे राजकीय परिणाम सुद्धा होणार आहेत. तरी सुद्धा मोदींनी तो निर्णय नाही, नक्कीच होतील. आणि दीपक करंजीकर ज्या अर्थक्रांतीशी संबंधित आहेत, ज्या अर्थक्रांतीची एका अर्थानं सुरुवात अनिल बोकीलांनी केली होती आणि साधारण गेल्या 17-18 वर्षांपासून सातत्यानं ते ही भूमिका मांडत आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की ही भूमिका या पद्धतीनं मांडणारे आद्य त्याच्यामधले विचारवंत असं म्हणता येईल किंवा अर्थतज्ञ आपल्याला म्हणता येईल की जे गेल्या 17-18 वर्षांपासून सातत्यानं अगदी प्रणव मुखर्जींपासून ते अब्दुल कलाम असतील, अशा वेगवेगळ्या सगळ्या राजकीय बड्या नेत्यांशी बोलून ते हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते की जर आपल्याला काळ्या पैशावर जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला ह्या मोठ्या नोटा ज्या आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत. आणि हा निर्णय घेण्यामागं सगळ्यात मोठी जी गरज होती ती राजकीय इच्छाशक्तीची. कारण सगळ्या देश आणि अगदी म्हणजे लहान मूल सुद्धा जाणतं की आपल्याकडं काळा पैशाचं जे सगळ्यात मोठं आगर आहे ते आपली राजकीय व्यवस्था आहे आणि ब्युरोक्रेसी आहे. तर यांना दुखावून अशा प्रकारचा निर्णय घेणं हे फार धाडसाचंच होतं आणि कदाचित त्यामुळेच आतापर्यंत या निर्णयाप्रत कोणी आलं नाही. इंदिरा गांधींनी 1000ची नोट रद्द करून कोणी एकेकाळी या प्रकारचंच पाऊल उचललं होतं. पण त्यावेळची स्थिती, त्यावेळचं एकूण आपल्याकडचा म्हणजे सर्वसामान्यांचं उत्पन्न आणि 1000ची नोट ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत होती. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना 1000 रुपयाची नोट बघायला सुद्धा मिळेल का किंवा मिळत होती का अशी परिस्थिती असताना त्यांनी 1000ची नोट रद्द केली. आज आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की बहुतांश म्हणजे छोट्या मोठ्या नोकऱ्या करणाऱ्यांच्याकडे सुद्धा 500च्या नोटा असतात. तुम्ही बँकेत किंवा ATM मध्ये गेल्यानंतर अगदी तुम्हाला 1000 रुपये काढायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला 500च्याच नोटा बऱ्याचदा येतात. आणि त्यामुळे 500ची नोट किंवा 1000ची नोट ही आता सर्वसामान्यांच्या हातामध्ये किंवा खिशामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये असा निर्णय घेणं हे खूप धाडसाच होतं. आता करंजीकरांनी जो मुद्दा मांडला तो आहेच की या देशातला निम्मी लोकसंख्या जी आहे ती अशा स्थितीत आहे की त्यांचं उत्पन्न इतकं कमी आहे की त्यांना 500 रुपयाच्या नोटेपर्यंत पोहोचता येत नाही. हे वास्तव एकीकडे असतानाच दुसरा जो अर्धा भाग आहे त्यांच्याकडं आणि त्यातल्या काही वर्गाकडं प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा जमा झालेला आहे. आणि त्याच्यामुळं ह्या निर्णयामुळं त्यातल्या बऱ्याच जणांना त्याचा फटका बसेल. मोठ्या प्रमाणामध्ये हा पैसा बाहेर यायला या निर्णयामुळं मदत होईल. ह्याचे आणखीन जे काही परिणाम आहेत, मगाशी बोलताना गिरीश कुबेरांनी जे सांगितलं तो एक मुद्दा आहेच की आपल्याकडे बरेच बडे राजकीय नेते जे आहेत त्यांच्याकडे रुपयांमध्येच पैसे असतील अशी काही स्थिती नाहीये. अनेक जण त्याच्यातले परकीय चलनामध्ये पैसे बाळगून आहेत. अनेकांनी पैसे, त्यांचे काळे पैसे जमिनीमध्ये गुंतवलेले आहेत, सोन्यामध्ये, हिऱ्यामध्ये गुंतवलेले आहेत. हे त्याच्यातनं बाहेर येणार नाहीत. हा एक त्यातला भाग आहेच. पण त्याच्या पलीकडे जाऊन या निर्णयामुळं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर जे पहिल्यांदा आले ते आपल्याकडचे शिक्षण सम्राट आले, आपल्याकडचे महापालिकांमधले आणि मंत्रालयामधले कर्मचारी आले की जे सतत ड्रॉवर उघडा असतो आणि जाऊन त्याच्यामध्ये साध्या साध्या कामासाठी सुद्धा तुम्हाला नोटा जाऊन टाकाव्या लागतात. ह्या सगळ्या मंडळींचं उद्या काय होईल ह्या कल्पनेनंच खरं तर आपल्यासारख्या बहुतांश प्रेक्षक आपले जे आहेत, जे प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून रोजचं आपलं काम करत असतात, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर या निर्णयामुळे हसू आलं असेल. कारण ह्या पद्धतीनं हजारो कोट्यावधी रुपयांची माया ज्यांनी गोळा केलेली आहे त्यांना उद्याला बँकेत जाऊन आपले पैसे वैध मार्गाने आपण मिळवलेले आहेत हे सांगताना फार मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि
त्याचा फार मोठा परिणाम पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पाहायला मिळणार आहे, यात बिलकुल शंका नाही. आपण भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आपल्या सोबत आहेत. ते अर्थतज्ञ सुद्धा आहेत. मुणगेकर सर, स्वागत आहे तुमचं. तुम्ही या निर्णयाकडे अर्थतज्ञ म्हणून कसं बघता? राजकीय विचारसरणीतले फरक बाजूला ठेवले तर एक महत्वाचा निर्णय आणि राजकीय इच्छाशक्ती दाखवून ठेवलेला निर्णय, ज्याच्यामुळे काळ्या पैशाचा प्रश्न सुटायला मदत होईल. आपण अर्थतज्ञ म्हणून या निर्णयाकडे असं पाहता का? अर्थतज्ञ हा मुद्दा बाजूला असू दे, पण मुळामध्ये या देशाचा एक नागरिक म्हणून आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या देशाला काळ्या पैशांनी अत्यंत व्यापून ठेवलेला असताना हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि त्याबद्दल मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. जेव्हा अशा प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा देशात निर्माण होतो आणि तो जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये येतो तेव्हा त्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत विपरीत परिणाम होतात. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक हे त्याचा परिणाम होतो त्याचं, आणि लोक त्याच्यामधून अत्यंत त्याचा इकॉनॉमीसाठी कुठल्या प्रकारचा आर्थिक प्रगतीसाठी उपयोग होत नाही, रोजगार निर्मितीसाठी उपयोग होत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये लोक अशा पैसे ठरवून ठेवतात आणि त्याचा इकॉनॉमीला चांगला उपयोग होत नाही. तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की याच्यासाठी राजकीय शक्ती दाखवली, तिचा मुद्दा आहेच, पण 3 गोष्टी आहेत. एक, ह्या देशातली संपूर्ण राजकीय व्यवस्था ही काळ्या पैशाने सरून गेलेली आहे. इथली संपूर्ण पॉलिटिकल सिस्टीम, इथली संपूर्ण इलेक्शन पद्धत, याचा उल्लेख मला असं वाटतं की आतापर्यंत राहून गेला होता अनुदानाने. इथली संपूर्ण पॉलिटिकल सिस्टीम लोकसभेसाठी 10, 15, 20 कोटी रुपये खर्च करतात आणि त्यामुळे इथं सर्वसामान्य माणसाला पंचायत निवडणूक घेता येत नाही. दुसरा मुद्दा, इथला संपूर्ण रिअल इस्टेट सेक्टर जो आहे हे मंत्रालयातलं वगैरे कारकून काय करणार त्यातला मुद्दा आहे, पण संपूर्ण रिअल इस्टेट ज्या जागेची किंमत 1 बेडरूमची किंमत 10 वर्षापूर्वी 25 लाख होती, त्याची किंमत आता 3 कोटी रुपये झालेली आहे. हे अजब आहे. सर्वसामान्य माणसाला मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूला सुद्धा आता 1 बेडरूम घर घेता येणार नाही, त्याचा याच्यामध्ये सेटबॅक मिळू शकेल. तिसरा मुद्दा आहे, सबंध बॉलिवूड इंडस्ट्री जे आहे, कोण लोक सांगतात की हा 10 कोटी रुपये घेतो, तो 15 कोटी रुपये घेतो. हे सगळे पैसे लोक करतात का? या देशातील 30%, 40% लोक 70 वर्ष किंवा 66 वर्ष स्वातंत्र्य म्हणून सुद्धा त्या लोकांना जेवण रोज मिळत नसेल तर दिस इज क्राईम. आणि हा क्राईमला कमीत कमी काही प्रमाणात तरी या निर्णयाने चेक जाऊ शकेल. माझ्या माहितीप्रमाणे मी राज्यसभेमध्ये हा प्रश्न मांडलेला होता. आपल्या देशामध्ये आता एकंदर 16 कायदे आहेत. काळ्या पैशाचं नियंत्रण करण्यासाठी 16 कायदे आहेत, परंतु 16 कायद्यांचे आपल्याकडे कधी प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. याच्यामध्ये कुणीही कुठल्या प्रकारचा राजकीय श्रेय काढू नये. राजकीय विचारसरणी, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष बाजूला ठेवून हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि देशाने निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. एकच सांगतो फक्त मुद्दा, याच्यामध्ये अलीकडे गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला असं दिसेल की 5 रुपये, 10 रुपये ह्या नोटा कायमच्या सर्क्युलेशन मधून गेल्या. तर इन्फ्लेशन जेव्हा होतं तेव्हा ह्या भिकारी सुद्धा कधी कधी गाडी उभी केल्यानंतर 10 रुपये मागतो. प्रश्न असा आहे, आता लोक जेव्हा मगाशी जसं सांगण्यात आलं तुम्हाला 200 रुपये 5,000 रुपये मगाच्याकडे तर तुम्हाला 500 रुपयाचे नोट मिळतात. आज लोकांच्याकडे अगदी सामान्य आपले क्लिनिकल वगैरे लोक असतात त्यांच्याकडे 500 रुपये असतात. सरकारने त्वरित नोट निर्णय घेतला पाहिजे. एक, अत्यंत सामान्य लोक सुद्धा ज्या करन्सीच्या इन्फ्लेशनमुळे ज्यांच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतात अशा लोकांच्या संबंधामध्ये सरकारने एक व्यापक भूमिका ठरवायला पाहिजे. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो विरोधाभास आहे आणि जो आतापर्यंत मी कधी ह्याला आपण इंग्रजीमध्ये डिमॉनिटायझेशन असं म्हणतो. डिमॉनिटायझेशन, डिरेकग्निशन ऑफ द नॅशनल करन्सी. एका विशिष्ट नोटांच्या संबंधामध्ये तुम्ही एका बाजूला 1,000 रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 2,000च्या नोटा तुम्ही चलनामध्ये शिल्लक ठेवता त्या नवीन नोटा. दिस इज ऍब्सोल्युटली इनकरेक्ट. दिस इज ऍब्सोल्युटली टोटली कॉन्ट्राडिक्टेड टू द डिसिजन. हा निर्णय सरकारने पुन्हा विचार करून रद्द केला पाहिजे. आणि ज्या लोकांच्याकडे लेजिटिमेट पद्धतीने अगदी साधारणपणे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय यांच्याकडे जे काय त्यांचे लेजिटिमेट सोर्सेस असतील ते सोर्सेस लक्षात घेऊन त्यांना ह्याच्यातनं काय मुभा देता येईल का हे सरकारने केलं पाहिजे. पण 2,000 रुपयाचा नोटांचा निर्णय सरकारचा हा त्यांच्या एकूण धोरणाची अत्यंत विसंगत आहे. ठीक आहे, बरोबर. तो मुद्दा कुबेर सरांनी मांडला आणि त्याच्यावर अपेक्षा आहे की पुढच्या काही काळामध्ये त्याच्यावर स्पष्टीकरण येईल. दीपक करंजीकरांना काही मुद्दा मांडायचा आहे, पण करंजीकर त्याबरोबर अजून एक मुद्दा की आपण मोठ्या या नोटा जशा चलनातनं बाजूला करतोय वापरातनं, त्याचा एक मिरर आर्ग्युमेंट असंही आहे की आपण जास्तीत जास्त वाईट व्यवहार करू, म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर होईल, डेबिट कार्डचा वापर होईल, चेकबुकचा वापर होईल.
अशा प्रकारच्या वापर करायची मानसिकता समाजाची आहे का? आणि हे व्यवहार सुद्धा वाढतील का? म्हणजे आपले रोजचे छोटे छोटे व्यवहार सुद्धा बरेचसे आता 500 आणि 1000च्या नोटा गेल्यामुळं दैनंदिन व्यवहार पण जे आहेत रोजचे हे आपल्याला कार्ड्सनी करावे लागणार आहेत, जे तितकेसे आता केले जात नाहीत. तितका भारतीय समाज लगेच अडॅप्ट होईल का रोजच्या छोट्या छोट्या व्यवहारांना? मला वाटतं थोडं आपण एक सुसंगती म्हणून बघूया. मोदी सरकारने पहिल्यांदी बँकिंग इन्क्लुजन आणलं, म्हणजे जनधन बँक योजना आणली. लोकांनी अनेक टीका केल्या की लोक पैसे नाही आहेत, 10 रुपये काय जे असेल ते नुसतीच रिकामी खाती आहेत. पण एक इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं तुमच्या या पद्धतीच्या चलन विनिमयाला, ते बँकिंग इन्क्लुजनने जनधन योजनेमुळे आणलं. आणि नंतर आता या 1000-500च्या नोटा रद्द करून कुबेर सर म्हणाले ते खरं आहे की 2000 आणि 500च्या का आणतायत, याचं आत्ता लॉजिकल उत्तर कोणाकडे असेल असं मला वाटत नाही. पण जे सरकार एवढा विचार करत त्यांनी काहीतरी विचार केला असेल. ॲज यू राईटली सेड की काही दिवस आपण वाट बघूया, आपण लगेच कन्क्लुजनला जाऊया नको की हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, हे एकमेकाच्या विरोध, असं आपण बोलूया नको. तिसरी गोष्ट जी आहे तुम्ही म्हणलात की लोकांची मानसिकता, आता कसं असतं मला तुम्ही सांगा 1900 जेव्हा इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केलं बँकांचं, तेव्हा कुठल्या बँकांची मानसिकता होती हो कर्ज द्यायची? माझ्या ओळखीचे किमान मला 50 माणसं माहिती ज्यांनी फॅक्टरीज काढल्या होत्या, ज्यांना रुपया सुद्धा बँक देत नव्हती कर्ज म्हणून. ज्या दिवशी राष्ट्रीयकरण झालं त्याची मानसिकता बदलली. काही गोष्टी या कन्व्हिक्शनने करायला लागतात आणि काही गोष्टी या खरोखर तुम्हाला रेटून न्यायला लागतात. लोकांची मानसिकता तयार केव्हा होईल? रामकृष्ण आले गेले, मानसिकता काही या देशातल्या लोकांची कधी बदलणार नाही. ती करायचं गव्हर्नन्स आणल्याशिवाय जाणार नाही. आणि मला वाटतं त्या अर्थाने ही अत्यंत योग्य गोष्ट आहे. एकतर आता 2 गोष्टी घडल्या आहेत. मध्ये सरकारने आपले काळा पैसा जमा करायची पण योजना आणली होती. 67,000 कोटी रुपये फक्त जमा झाले असं काहीतरी, मी इथे नव्हतं तेव्हा अमेरिकेत होतो, पण मी असं वाचलं. या देशामध्ये जेवढा काळा पैसा आहे त्या तुलनेत 67,000 कोटी म्हणजे पीनट्स पण नाही आहेत. म्हणजे सरकारने तो पण एक प्रयत्न करून बघितला, तुम्ही डिक्लेअर करा. आता शेवटी हे केल्याशिवाय पैसा बाहेर येणार नाही. मी तुम्हाला आत्ता बघा सांगतो काय दिसतंय की 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर त्या 4000 रुपये फक्त तुम्ही पर डे नोटा जमा करू शकणार आहात बँकेमध्ये. आणि त्याच्यानंतर ती मुदत वाढवतील. तुम्हाला त्या 14 दिवसात कळेल की किती लोकांची सफोकेशन सुरू झाली, किती लोकांना पंचायत व्हायला लागली, तेव्हा कळेल. तेव्हा लक्षात येईल की किती पैसा बाहेर आहे. समजा माझ्याकडे हे तर साहजिकच आहे. अनेकांना आज रात्री झोपा लागणार नाहीत आणि पुढचे अनेक दिवस रात्री झोपा लागणार नाही, हे निश्चितच आहे. याचे परिणाम कोणाकोणावर कसे होतील आणि जो काळा पैसा बाहेर येणं अपेक्षित आहे तो कसा कोणाकोणाकडनं येऊ शकतो याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. आपण ही चर्चा, महत्त्वाचा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्याच्यावर अशीच चालू ठेवणार आहोत. अजून काही अँगल्स आपण पाहणार आहोत, पण एक ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत राहा माझा विषय. ब्रेकनंतर तुमचं माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नरेंद्र मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ऐतिहासिक निर्णय घेतलाय. हे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून ते म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा आता जाणार आहेत. काळ्या पैशाविरुद्धची मोहीम एका नव्या टप्प्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पण याचा परिणाम आपल्या रोजच्या आर्थिक व्यवहारांवर कसा होणार? आपण गिरीश कुबेरांकडे येऊयात. कुबेर सर, कुठल्या लोकांना हा निर्णय सुखावह वाटेल आणि कुठल्या लोकांच्या झोपा उडतील? मुळात सगळा प्रश्न आपल्या रोजच्या पहिला मुद्दा घेतला की आता मी साधी गोष्ट, आपण मॉलमध्ये कपडे घ्यायला गेलो तरी सुद्धा आपण कॅश वापरतो आणि 100, 500 आणि 1000च्या नोटा असतात. हॉटेलमध्ये गेलो कॅश द्यायची वेळ तरी 500 आणि 1000च्या नोटा असतात. त्या आता पूर्णपणे जाणार आहेत. आपण सगळे व्यवहार हे कार्ड्सवर आणू शकणार आहोत का, जी अजूनही आपली मानसिकता नाहीये? नाही, कार्डच्या वरनं तर करता येतातच, पण हल्ली त्याचबरोबर जे काही पेमेंट गेटवे झालेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्यातनंही करता येतात, पहिली गोष्ट. आणि दुसरा मुद्दा असा की चलनवाढ असा एक प्रकार असतो, म्हणजे खूप पैसे झाले की चलनवाढ होणं असं म्हणतात, इन्फ्लेशन. या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता आपल्याला डिफ्लेशनला तोंड द्यावं लागेल. चलनाचं आकुंचन मोठ्या प्रमाणावरती होईल. त्यामुळे काही काळ ही मोठ्या प्रमाणावरती खळबळ राहील. आणि मगाशी करंजीकर असं म्हणाले की अनेकांच्या चिंता वाढतील किंवा पैसे, हा तर चिंता वाढणारच आहे ज्यांच्या घरामध्ये बॅगांमध्ये रोखा रकमा पडलेल्या आहेत त्याच्या. पण त्यांचं म्हणणं असं होतं किंवा एकंदरच प्रतिक्रिया अशा अनेकांच्या येतात की आता बँकेमध्ये जाऊन हे सगळं अधिकृत पैशामध्ये रूपांतर करणं सुरू होईल. तसं होणार नाही. याचं कारण असं की बँकांमध्ये 50,000पेक्षा जास्त जर रोख रक्कम भरायची असेल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यावा लागतो, पॅन नंबर तुम्हाला द्यावा लागतो. पॅन नंबर देणं याचा अर्थ त्या रोखेचा एकंदर मागमूस ठेवणं मागे. तसं ठेवणं हे या काळ्या पैशावाल्यांना परवडणारे नाहीये. त्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम कुठे होणार असेल तर मला असं वाटतं की आपण आपल्या प्रतिनिधीला तिथे पाठवावं. तो म्हणजे तिरुपतीच्या बालाजी देवस्थानमध्ये जे काही पैशाचा पाऊस पडेल तिथे हा किंवा अशी जी मंदिरं असतात
अशा ठिकाणी. कारण गेल्या वेळेला जेव्हा इंदिरा गांधींच्या काळात 1000ची नोट रद्द झाली तेव्हा हाच मोठा परिणाम झालेला होता. त्यामुळे हा एक तात्पुरता भाग त्यातला. आणि तुम्ही दीर्घकालीन जर मुद्दा मांडला तर मला असं वाटतं की तो आपण एकंदर फारच मोठ्या प्रमाणावर उत्साहाने या सगळ्याचं स्वागत करतो. स्वागत करायलाच हवं, पण काळ्या पैशाचा नायनाट करणं हा मार्ग नाहीये. काळा पैसा तयार होऊ नये यासाठीच उपाययोजना करावी लागते आणि त्यासाठी आर्थिक सुधारणा कराव्या लागतात. अर्थक्रांती वगैरे या निर्णयाने काही होणार नाही. याचं कारण असं की मुळात काळा पैसा तयार होऊ नये यासाठी याच्यामध्ये काही उपाय आहे का, तर तसं नाहीये. काळा पैसा नष्ट होणं हा एक भाग झाला. त्याचे परिणाम तात्पुरते असतात, अत्यंत तात्कालिक असतात. जसं सर्जिकल स्ट्राईकचे परिणाम तात्पुरते तात्कालिक होते आणि खूप काही घडलं असं त्या क्षणाला आपल्याला वाटलं. तसं या निर्णयामध्ये आहे. आणि परत ही कळ काही काळ सोसावी लागणार आहे या मंडळींना. 2000च्या नोटा येणार आहेत, 500च्या नोटा येणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकंदर ठीक आहे. तर हा काळ्या पैशावरचा सर्जिकल स्ट्राईक आहे की हे उन्माद तयार होईल. हा काळ्या पैशावरचा सर्जिकल स्ट्राईक ही फुल ब्लोन वॉर आहे हे आपण पुढच्या काही काळात आपल्याला कळेल. हा आपलं मत झालं. पण राजीव खंडेकर, एक शेवटचा मुद्दा तो म्हणजे की कुठले कुठले दुखावलेले आत्मे आहेत ज्यांना याच्यामुळे यांच्या झोपा रात्री उडणार आहेत. तुम्ही शिक्षण संप्रदायांचा उल्लेख केलात, बिल्डर्स आहेत, जमीन व्यवहारवाले आहेत आणि मुख्य म्हणजे निवडणुका येत आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत, उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त काळा पैसा जो तो येतो आणि जो पांढरा होऊन जातो. राजकीय पक्ष त्याचा वापर करतात. त्यामुळे याची राजकीय किंमत सुद्धा यांना भोगावी लागेल का सरकारला? आपलं म्हणणं काय? कोण कोण दुखावले? नाही, नक्कीच याच्यामुळे सगळ्यात जास्त दुखावले जातील ते राजकारणी जातील. आता जिल्हा परिषद, आता ज्या इलेक्शन्स आहेत नगरपंचायतींच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याचा जाणवेल. माझं ज्या राजकारण्यांशी बोलणं झालं हा निर्णय आल्यापासून, त्यातला एकही जण या निर्णयामुळे खुश नव्हता. त्यांच्यामधली अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. आता हवालानं व्यवहार करणारे आहेत, अंगडिया आहेत, यांच्याकडे जे लाखो रुपये ते लाखो रुपये त्यांच्याकडे आलेले आहेत. शिक्षण सम्राटांच्या बद्दल आपण ऐकतो की मेडिकलच्या किंवा इंजिनिअरिंगच्या प्रवेशाच्या वेळेला पोत्यामध्ये अक्षरशः पायानं कुचून पैसे भरून घरात घेऊन जाणारे जे शिक्षण सम्राट आहेत त्यांना त्या पैशाचा आता म्हणजे ती रद्दी होणार आहे जर तुम्हाला ते अधिकृतपणानं व्हाईट म्हणून जर ते समोर आणता आले नाहीत तर त्यामुळे त्यांच्या झोपा उडणार आहेत. छोटे मोठे सरकारी बाबू जे 5-5, 10-10 हजार रुपये घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, शिक्के मारत नाहीत, त्यांच्या घरामध्ये याच्यातनं जे पैसे प्रचंड प्रमाणामध्ये जमा झालेले आहेत त्यांची याच्यामुळं मोठी अडचण होणार आहे. एकीकडे हे आहेत, पण दुसरीकडे मला दिसत आहेत की जे पर्यटक आहेत जे आज कुठेतरी बाहेर गेलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत, विमानतळावर उतरतील आणि मग त्याच्यातनं जे म्हणजे जर तुम्हाला 2000 रुपये जर काढता येणार असतील किंवा जेव्हा विमानतळावर उतरल्यानंतर जेव्हा ते नोटा त्यांच्याकडचे डॉलर्स, युरो घेऊन जातील आणि मग ते पैसे जेव्हा त्यांना मिळतील तेव्हा त्याचं काय करायचं असा मोठा प्रश्न असणार आहे. जे बाहेर कुठेतरी गेलेले आहेत, ज्यांच्याकडे कार्ड नाही आहे आणि जे बरोबर कॅश पैसे घेऊन गेलेले आहेत त्या बिचाऱ्यांचे हाल होतील पुढचे काही 2-4 दिवस. पण जे मोदींनी सांगितलं होतं की अशा मोठ्या निर्णयाच्या वेळेला अशा गोष्टी होतात तर त्यामुळे ते होतील. पण सगळ्या चर्चेतनं जो मुद्दा येतोय मला असं वाटतं की त्याचा विचार सरकार करेल किंवा सरकारनं केला पाहिजे की एकीकडे तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा रद्द करत असताना पुन्हा 500 आणि 2000च्या नोटा आणणं हे तुमच्या ह्या करण्यावर पाणी फिरवणारं, बोळा फिरवणार आहे आणि त्याच्यामुळं कदाचित हा कात्रजचा घाट सुद्धा असेल की असं सांगायचं जेणेकरून एक दिलासा या सगळ्या काळ्या पैसेवाल्यांना की चला आज ना उद्या ते पैसे आपल्याला 2000 रुपये वापरता येतील आणि कदाचित त्या येणारही नाहीत. पण जर ते झालं नाही आणि जर या नोटा परत व्यवहारामध्ये आल्या तर आजची जी परिस्थिती आहे ती पुन्हा उद्या निर्माण होईल याच्याबद्दल कोणाच्याच मनामध्ये दुमत असणार नाही. आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टींवर क्लॅरिफिकेशन अपेक्षित आहे ते सरकारकडनं त्या मुद्द्यांवर येईल. पण तुर्तास 500 आणि 1000 नोटा गेलेल्या आहेत त्याचे जे परिणाम आहेत, लोकांची एटीएम बाहेर गडबड होणं, पोस्टामध्ये रांगा लागणं, हे सगळं होणार आहे. पण तो त्रास सहन करून जर खरंच काळ्या पैशाचा नायनाट याच्यामुळे होणार असेल तर आपण ते सगळे सहन करूयात. बाकी त्याचे परिणाम अर्थव्यवहारावर कसे होतील आणि अर्थनीतीवर कसे होतील हे आपल्याला पुढचा येणारा काळ ठरवेलच. सगळेच मान्यवर सहभागी झाले या चर्चेमध्ये, त्याबद्दल धन्यवाद. माझा विषय इथंच थांबतोय. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.